चला विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मराठी विषयाचा अभ्यासाला सुरुवात करूया. प्रथम उतारा शांततेने वाचायचा आणि उतारा वाचल्यानंतर आलेले जे प्रश्न आहेत ते प्रश्नांची उत्तरं इथं सोडवायचे, टिक करायचे आणि त्यानंतर शेवटच्या 20 सेकंदात मग पुन्हा पर्याय रंगवायचे. चला पहा उतारा 31. फार सोपा आहे मुलांनो. सुमारे 2000 वर्षापूर्वी रोमन जहाजांनी व्यापाराच्या शोधात मलबारचा किनारा आणि तामिळनाडूचा पूर्व किनारा येथे भेट दिली. या काळात सर्व भूमध्य प्रदेशावर रोमच्या साम्राज्याची सत्ता होती आणि रोमच्या बाजारामध्ये भारतीय चैनीच्या मालाला मोठी मागणी होती. रोमनांना भारताकडून सर्वाधिक हवा असलेला माल म्हणजे मसाले, पापड, मौल्यवान खडे, मोरासारखे पक्षी आणि माकडासारखे प्राणी. रोमन जहाजे लाल समुद्राकडून अरबी समुद्र ओलांडून मलबार किनाऱ्याला किंवा पूर्व किनाऱ्याला येत असत. रोमन लोक आपल्याला हव्या असलेल्या मालांनी जहाजे भरून घेत, त्यासाठी सोने देऊन किंमत चुकती करीत आणि रोमला परत जात. रोमच्या सोन्याने दक्षिण भारतातील राज्ये खूप श्रीमंत झाली. चला प्रश्न पाहूया मुलांनो. सुमारे 2000 वर्षापूर्वी रोमन लोक मलबारच्या किनाऱ्यावर कशाच्या शोधात आले? 2000 पूर्वी व्यापाराच्या शोधात. म्हणून याचं उत्तर कोणतं बरोबर आहे मुलांनो? सोने नाही, जहाज नाही, राजे नाही, तर पर्याय नंबर सी व्यापार. पहा पुढचा प्रश्न. रोमच्या सम्राटांची सत्ता कशावर होती? कशावर होती रे? सर्व भूमध्य प्रदेशावर. मग काय लाल समुद्रावर नाही, अरबी समुद्रावर नाही, मलबारच्या किनाऱ्यावर नाही, भूमध्य प्रदेशावर. चला पुढचा प्रश्न काय दिलाय? पुढचाही प्रश्न फार सोपा आहे मुलांनो. पहा बरं. पुरातन काळी रोमच्या लोकांना काय? आता पुरातन काळी त्याच्या पुढं भरायचंय. काय पुरातन काळी? रोमच्या लोकांना भारताकडून खूप सोने मिळत असत. आता भारताकडून सोने मिळत होतं का त्यांना? त्यासाठी सोने देऊन किंमत चुकती करत आणि रोमला परत ते भारताला सोने देत. मग पर्याय एक तर चुकलं. रोमच्या लोकांना तामिळनाडूहून पाहुणे भेट देत असत. चुकलं हे पण. रोमच्या लोकांना भारतीय चैनीचा माल खूप आवडत असे. हां, हे बरोबर आहे. त्यांना ना भारतातले जे काही चैनीचे वस्तू आहेत त्या चैनीच्या वस्तू खूप आवडत असत. त्या बघा इथं भारतीय चैनीच्या मालाला मोठी मागणी होती. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय नंबर 3. चला पुढचा प्रश्न पहा बरं. चौथा प्रश्न काय दिलाय? चौथा प्रश्न. दक्षिण भारतातली राज्ये खूप श्रीमंत झाली कारण त्यांना रोमहून सोने मिळत असे. अरे एकदम बरोबर आहे की रे. हे बघा इथंच सांगितलेलं आहे. काय झालंय? रोमच्या सोन्याने दक्षिण भारतातली राज्ये श्रीमंत झाली. एकदम बरोबर आहे. चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 1. चला पुढचा प्रश्न. पाचवा आणि शेवटचा प्रश्न काय दिले? पाचव्या प्रश्नात या उतार्यावरून असे दिसते की प्राचीन काळी दक्षिण भारतातील लोक रोमशी खूप चांगला व्यापार करीत असत. अरे हे तर बरोबर वाटायलंय. लोक रोमला जहाजे विकत असत नाही. लोक रोमला खूप सोने विकत असत. आता भारतातले लोक सोने देत नव्हते, सोने घेत होते. चुकलंय पण. लोकांना रोमकडून चैनीच. अरे भारतातले लोक भारताच्या चैनीच्या वस्तू रोम विकत होतं. रोमकडून चैनीचं माल विकत घेत नव्हतं. तर खरंच पर्याय ए बरोबर आहे. चला आता मुलांनो काय करायचं? उत्तर टिक केले की त्या टिक केलेल्या पर्याय क्रमांकाला छान रंगवायचं. समजलं मुलांनो? पहा रंगवा अगोदर आणि त्याच्यानंतर मग पुढचा उतारा पहा. चला रंगवलात ना मुलांनो. आता पाहूया उतारा 32. काय? भारत अतिप्राचीन संस्कृतींपैकी एक आहे. अनेक देशातील लोक इथल्या महान आचार्याकडून शिक्षण घेण्यासाठी भारतात येत. कारण भारत हे विद्येचे केंद्र होते. त्या काळात भारत लहान मोठ्या व्यापाराचीही केंद्र होते.
भारतीय माल सर्व जगभर प्रसिद्ध होता. पूर्वेकडचे आणि पश्चिमेकडचे व्यापारी खुशकीने आणि समुद्रमार्गे येत. ते भारतीय माल खरेदी करायला येत. भारत पुन्हा व्यापार आणि उद्योगाचे केंद्र बनत आहे. भारतीय माल अनेक देशांकडे निर्यात केला जातो. अनेक भारतीय तंत्रज्ञ आणि शास्त्रज्ञ परदेशात काम करतात. चला आता प्रश्न पाहू. नंबर 1, लोक भारतात कशाला येत? एकदम बरोबर आहे, शिकण्यासाठी. म्हणून पहिल्याच उत्तर पर्याय 1च, शिकण्यासाठी येत. नंबर 2, भारत विद्येचे केंद्र होते. कारण कस काय विद्येचे केंद्र होते रे? कारण काय आहे? ते मध्यवर्ती ठिकाण होते का? नाही, ती एक प्राचीन संस्कृती होती. म्हणून दुसऱ्याचं उत्तर पर्याय बी. तिसरा, भारत आणखी कशाचे केंद्र होते? मग आता भारत आणखी कशाचं केंद्र होतं गडे? कला आणि संस्कृती का? लहान मोठा व्यापार. हे बरोबर आहे. म्हणून तिसऱ्याचं उत्तर पर्याय बी. आता तुम्ही उतारा जेवढं छान वाचताल तेवढं तुम्हाला हे लक्षात येईल. चौथा प्रश्न, व्यापारी भारतीय माल खरेदी करण्यासाठी येत. कारण काय कारण होतं त्यांचं? तर तो महाग असे. आता महाग असल्यावर खरेदी कशाला करता येतील? तो स्वस्त असे. व्यापारी भारतीय माल खरेदी करण्यासाठी एक स्वस्त असे. ठीक आहे, हे एक असेल कारण. आणि पुढचं कारण काय म्हणलेलं आहे त्यांनी? तर तो उपयोगी असे. ठीक आहे, स्वस्तही होता, उपयोगी होता, पण तो प्रसिद्ध होता. म्हणून ते व्यापारी भारतीय माल खरेदी करण्यासाठी येत होते. म्हणून चौथ्याचं पर्याय डी. आता पुढचा प्रश्न, या उतार्यासाठी सर्वाधिक योग्य शीर्षक कोणते? योग्य शीर्षक कोणतं ह्याच्यासाठी? तर मग काय असेल कडे योग्य शीर्षक? मग प्राचीन भारताचा उज्ज्वल काळ. एकदम बरोबर आहे मुलांनो, हेच योग्य वाटायले. भारत विद्येचे केंद्र. ठीक आहे, विद्येचे तर केंद्र होतंच, पण व्यापाराचाही उल्लेख आहे. भारतातले लहान मोठे उद्योग, नाही उद्योग बी होतं आणि विद्या पण होती. विद्या नाही येतेच आहेत. भारताला भेट देणारे परदेशी पाहुणे पण कशासाठी भेट द्यायचे? ज्ञानासाठी आणि उद्योगासाठी. म्हणून सगळ्यात जास्त योग्य शीर्षक आहे पर्याय नंबर ए. आता 4 पर्याय आले, 5 पर्याय आले की आता छानपैकी त्या पर्यायाचे वर्तुळ रंगवा. चला विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूया उतारा क्रमांक 33 2017 मध्ये आलेला प्रश्न आहे. पेंग्विन बर्फाच्छादित दक्षिण ध्रुवावर राहतात. दम्मा आणि छान उतारा वाचा बरं का मन लावून. आता हे पेंग्विन कुठं राहते? दक्षिण ध्रुवावर. कोणते पक्षी? पेंग्विन. तुम्हाला याचे कधी नवल वाटले आहे का की तुम्ही एखाद्या थंड प्रदेशाला भेट देताना जे लोकरीचे कोट, स्वेटर आणि हातमोजे घालताना त्यांच्या विना इतक्या गोठवणाऱ्या खंडावर पेंग्विन कसे राहत असतील? पेंग्विन बुटाशिवाय बर्फावरून चालू शकतात आणि ते कधीच आजारी पडत नाहीत. हे कसं शक्य रे? त्यांना कुठलेही घर नसते, म्हणून ते बर्फावर झोपतात. बापरे, निसर्गाने त्यांना फार निराळी शरीर वैशिष्ट्ये दिलेली आहेत की ज्यामुळे ते कमाल थंड हवामानात अडचणीविना तग धरू शकतात. यामागे असणारे रहस्य म्हणजे त्यांचे शरीर चरबीच्या जाड थराने आच्छादलेले असते. त्याने ते उबदार राहते. तो एखाद्या फर कोटाप्रमाणे काम करतो. पेंग्विन आपल्या अंड्यांना आणि पिल्ल्यांना पूर्णपणे समर्पित असतात. अन्य प्राण्यांच्या विरुद्ध पेंग्विनची मादी अंडी उबवत नाही की आपल्या पिलांना भरवत नाही. ती फक्त एक अंडे घालते आणि मग नर पेंग्विन ते उबवतो. पेंग्विनची मादी मग आपल्या नवऱ्यासाठी आणि बाळासाठी अन्न आणण्याकरता लांब लांब जाते. प्रचंड हिमवर्षावामुळे तिला खूप दूरवर प्रवास करावा लागतो. चला, उतारा झाला आणि मनोरंजन पण झालं. पहा बरं प्रश्न.
आत्यांतिक थंड तापमानात तग धरून राहण्यासाठी निसर्ग पेंग्विनला मदत करतो. कशा पद्धतीने मदत करतो? त्यांची शरीरे फरने आच्छादित करून, शरीराच्या वर फर आच्छादन नाही, हे नाही आहेत. पुढचं, त्यांच्या शरीरात जाड चरबीचे आवरण घालून. हां, हे करेक्ट आहे. त्यांच्या शरीरात कसं आहे? जाड चरबीचं आवरण हे सुरुवातीलाच असते. शरीर जाड चरबीच्या थरानं आच्छादलेलं असते. म्हणून पहिल्याचं उत्तर पर्याय बी. चला आता पाहू यावर दुसरा प्रश्न. काय दिलाय दुसरा प्रश्न? फार सोपा आहे हा सुद्धा. ते आपल्या अंड्यांना आणि पिल्लांना पूर्णपणे समर्पित असतात. असे म्हणताना लेखकाला म्हणायचे आहे की, काय म्हणायचे? ते आपल्या अंड्यांची पूजा करतात. छे, अंड्यांची कोण पूजा करते का? ते अंडी घालतात. हो, ते तर अंडी घालतातच, पण ते काय समर्पित म्हणजे काय हे पण नाही आहेत, क्लिअर होत नाही, पूर्ण स्पष्ट होत नाही. तिसरं, ते आपल्या अंड्यांची आणि पिल्लांची सर्वतोपरी काळजी घेतात. हां, हे करेक्ट आहे. सर्वतोपरी काळजी घेतात ते आपल्या अंड्यांचे संरक्षण, थंडीपासून संरक्षण करतात, हे पण नाही. जास्त योग्य आहे दुसऱ्याचं सी. पाहूया तिसरा प्रश्न. पेंग्विनना घर नसते कारण. आता पेंग्विनना घरच नसते, कारण काय? ते झोपत नाहीत म्हणून घर नाही? नाही. ते आळशी असतात म्हणून घर नाही, तर ते बर्फावरच झोपतात म्हणून त्यांना घराची गरजच नाही. म्हणून तिसऱ्याच उत्तर पर्याय सी हे उतार्यातच सांगितलंय. चौथा प्रश्न. उतार्यात वापरलेल्या गोठवणाऱ्या या शब्दाचा अर्थ काय आहे? म्हणजेच काय? खूप थंडी का? थंडी तर आहेच. पुढं तरी वाचा. अचल नाही. कठीण नाही. बर्फाळ. हा, हे करेक्ट आहे. चौथ्याचं उत्तर पर्याय 4. म्हणजे गोठवणाऱ्या म्हणजेच काय? पूर्ण बर्फच. खूप थंडी नाही, त्याच्यापेक्षाही जास्त म्हणजे बर्फाळ. पुढचा प्रश्न 5वा. काय दिलाय? पेंग्विन आई बाप इतर प्राण्यांपेक्षा निराळे असतात कारण ते आपल्या अंडांना समर्पित असतात. हे बरोबर आहे. आई पेंग्विन बाळाची देखभाल करते नाही, हे तर होतच नाही. बाप अंडी उबवतो, हे करेक्ट आहे. आई एका वेळेस फक्त 2 अंडी घालते, हे पण चूक आहे. तर आई बाप इतर प्राण्यांपेक्षा निराळे कारण काय? बाप अंडी उबवतो आणि आई खाद्यपदार्थ आणते. म्हणून 5व्याचं उत्तर पर्याय सी. आता नुसते उत्तर आले म्हणजे झालं नाही. त्या क्रमांकाचे वर्तुळ रंगवा. पाहूया उतारा नंबर 34. काय दिले रे? एकदा एका जंगलात नदी काठावर एक सुंदर सोनेरी हरिण राहत होते. एका रात्री त्याने मदतीसाठी मारलेल्या हाका ऐकल्या. ते त्या आवाजाच्या दिशेने धावले आणि त्याला नदीत बुडत असणारा एक माणूस आढळला. त्याने त्याला ओढून पाण्याच्या बाहेर काढले. माझे प्राण वाचवल्याबद्दल मी तुझे आभार कसे मानू? तो माणूस म्हणजे व्यापारी म्हणाला. माझ्याविषयी कुणाला सांगू नकोस, हरिण म्हणाले. म्हणजे मदत केली ते कुणाला सांगू नको. व्यापाऱ्याने तसे वचन दिले आणि आपल्या मार्गाने तो निघून गेला. काही आठवड्यानंतर एक सोनेरी हरणाबद्दल माहिती देणाऱ्याला खूप मोठे बक्षीस राजाने जाहीर केले. राजाला ते पकडायचे होते. व्यापारी ताबडतोब राजाकडे गेला आणि त्याने हरिण कोठे सापडेल याची राजाला माहिती दिली. अरे बापरे, म्हणजे ज्यानं वाचवलं त्याचाच पत्ता त्या व्यक्तीने सांगितला. चला प्रश्न पहा. नदीकाठी कोण राहत होते? सुंदर हरिण. म्हणून व्यापारी नाही, राजा नाही की राजाचा दूत नाही, याचं उत्तर पर्याय सी. पुढचा प्रश्न. पुढीलपैकी कोणता शब्द हरणाचे वर्णन करतो? मग कोणता शब्द हरणाचे वर्णन करतो? एकटे का? नाही. दयाळू. हां, हरिण दयाळू होता. आवाजाच्या दिशेने गेला आणि राजाला मरण्यापासून वाचवलं. घाबरलेलं नाही की अभिमानी नाही. बी दयाळू. त्याच्यानंतर पुढीलपैकी कोणता शब्द व्यापाऱ्याचे वर्णन करतो? व्यापारी कसा होता रे? लोभी. हां, हे बरोबर आहे. उद्धट नाही, शूर नाही, इमानी नाही, तर लोभी होता. त्याला पैशाची खूप लालूच झाली म्हणून त्यानं मग राजाला माहिती दिली. पुढचा प्रश्न 4. या उतार्यासाठी योग्य शीर्षक म्हणजे कोणतं शीर्षक योग्य राहील रे ह्याच्यासाठी? आता सोनेरी हरिण ठीक आहे असेल. पुढं राजा आणि हरिण नाही, हे नाही येणार. कृतघ्न व्यापारी, हे करेक्ट आहे.
व्यापारी कसा होता? कृतघ्न. त्यानं मरता मरता ज्याला त्यानं वाचवलं त्याचाच पत्ता त्यानं दिला. हे कृतघ्न व्यापारी करेक्ट आहे. शेवटचा प्रश्न बघा काय आहे तर व्यापारी राजाकडे का गेला? तो राजाकडे सांगण्यासाठी गेला. काय सांगण्यासाठी? त्याच्या अपघाताविषयी नाही, सोनेरी हरणाविषयी. करेक्ट आहे. 5व्याचं उत्तर बी. आता एकदा सगळे उत्तरं तुम्ही लिहिले ना, टिक केले की मग हे सगळे पर्याय छानपैकी रंगवा. चला आता उतारा पाहूया 35वा. काय दिले मुलांनो? राजा विश्वामित्र प्राण्यांची शिकार करण्यासाठी त्यांच्या सेवकांसह जंगलात गेले. जंगलामध्ये शिकारीसाठी खूप फिरले, परंतु ते एकाही प्राण्याला पकडू शकले नाहीत. शेवटी ते खूप थकून गेले. सेवक पाण्याच्या शोधात निघाले. सेवक म्हणजे राजाची सेवा करणारे. त्यांना फिरता फिरता दूरवर एक झोपडी दिसली. पाण्याच्या शोधात ते त्या झोपडीपर्यंत जाऊन पोहोचले. त्या झोपडीमध्ये त्यांना एक ऋषी दिसले. ते वशिष्ठ ऋषी होते. त्यांनी सेवकांना पाहिल्यानंतर त्यांची विचारपूस केली. ते फार दयाळू होते. त्यांनी राजाला बोलावून त्यांची जलतृप्ती केली. जलतृप्तीनंतर राजा व त्याचे सेवक वनातून बाहेर पडले. किती छान उतारा होता. पहा प्रश्न. राजा विश्वामित्र जंगलात गेले. कशासाठी गेले रे? फिरण्यासाठी? जंगलाचे सौंदर्य निहाळण्यासाठी नाही, प्राण्यांच्या शिकारीसाठी. बघा, प्राण्यांच्या शिकारीसाठी. म्हणून पहिल्याच उत्तर सी. पहा पुढचा प्रश्न. दुसरा प्रश्न. राजा आणि त्याचे सेवक कसे असते? अनेक प्राण्यांची शिकार करू शकले नाही, शिकार नाही करू शकले. रस्ता चुकले नाही, त्यांना काय लागलं होतं? ते एकाही प्राण्याला पकडू शकले नाहीत. हे बरोबर आहे. घरी परतण्याच्या मनस्थितीत नव्हते. नाही, त्यांना तहान लागली होती, त्याच्यामुळे त्यांनी पाणी शोधलं, पण त्यांनी काय रे एकाही प्राण्याला पकडू शकले नाहीत. म्हणून दुसऱ्याच उत्तर पर्याय सी. चला आता पाहूया पुढचा तिसरा प्रश्न. सेवक म्हणजे? आता सेवक म्हणजे कोण? तुमची सेवा करणारी माणसे. हे बरोबर आहे. तरी पुढचं वाचा पर्याय. ज्यांच्या बरोबर तुम्ही खेळू शकता अशी माणसे. नाही नाही, हे नाही. सेवकासोबत कोण खेळेल? तुमच्या गरजा पुरवणारी माणसे. हे पण होऊ शकते. जंगलात तुम्ही रस्ता चुकू नये म्हणून मार्ग दाखवणारे वाटाडे. नाही, हे पण नाही. तर पहिला आणि तिसरा पर्यायातलं योग्य कोणतं आहे? तर सेवक म्हणजे सेवा करणारी माणसे, म्हणून पर्याय ए. चला चौथा प्रश्न. पाणी शोधत असताना त्यांना काय दिसलं? पाणी शोधताना काय दिसलं त्यांना? एक ओढा नाही, एक अद्भुत शक्ती असणारी गाय नाही, एक अद्भुत शक्ती असणारी गाय नाही दिसली, ती नाही दिसली. त्याच्यानंतर काय? एक झोपडी दिसली. एकदम बरोबर आहे. पाणी शोधू लागले आणि त्यांना एक झोपडी दिसली. आणि एक साधू, झोपडीत साधू होता पण सुरुवातीला झोपडी दिसली. म्हणून ह्या दोन्हीपैकी पर्याय सी हे बरोबर आहे. चला आता पाचवा आणि शेवटचा प्रश्न पहा बरं. काय आहे? वशिष्ठ ऋषी होते. आता वशिष्ठ ऋषी कसे होते? मित्रासारखे? नाही, दयाळू. हे करेक्ट आहे. म्हणून तरी महान आणि आतिथ्यशील हे दोन पर्याय नाहीत, तर पाचव्याचं उत्तर पर्याय बी. अशा प्रकारे हा उतारा झाला. याचे उत्तराचे गोल छान पद्धतीनं रंगवा.